ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीतील अवैध गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरिता निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 18 जनावरांना रामदासपेठ पोलिसांचे तात्पुरते मुळे जीवनदान, धडकेबाज कारवाई, 4,08,000चा मुद्देमाल जप्त। मान्य श्री अच्युत चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार सुरू आहे, त्यामुळे अवैध धंदेविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पासून सकाळी 6:15 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत गुप्त माहिती मिळाली की ताजनापेठ परिसरात मच्छी मार्केट समोर कुरेशी कार्यालयाजवळ अकोला गोवंश जातीची काही जनावरे अमानुषपणे कत्तलीकरिता अवैधरित्या निर्दयतेने बांधून ठेवली आहे। तेथे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गोवंश जातीचे लहान मोठे एकूण 18 गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरिता निर्दयतेने कोंबून ठेवलेले मिळून आले। असा एकूण किंमत अंदाजे 4,08,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। नमूद गोवंश हे आरोपी शेख मोबिन कुरेशी, मोहम्मद अर्शद कुरेशी, शेख जाफर राहणार अकोटफैल अकोला यांनी कत्तल करून मांस विक्रीकरिता आणल्याने यातील फिर्यादी यांनी कलम 5(5)(अ), 5(ब), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम 11 प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास रामदासपेठ अकोला करीत आहे। उपरोक्त कारवाई माननीय श्री अच्युत चांडक तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात पार पडले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।